श्रोतेहो नमस्कार. एक्सलन्स शेल्टर्स प्रायव्हेट लिमिटेड प्रस्तुत प्लॉट्सचे पारदर्शी व्यवहार या कार्यक्रमात मी चित्रा तुम्हा सर्वांचं स्वागत करते. मागच्या वेळेला या कार्यक्रमाचा पहिलाच भाग आपण ऐकला असेल. प्लॉट्सच्या व्यवहारांमध्ये म्हणजे खरेदी विक्री असेल किंवा इतर कायदेशीर बाबी असतील, यामध्ये पारदर्शकता कशी जपली पाहिजे किंवा एकंदरीतच हे व्यवहार कसे केले पाहिजेत, आता मार्केटमध्ये काय कंडिशन आहे, या सगळ्याबद्दलची माहिती आपण या कार्यक्रमातून घेणार आहोत. ही सगळी माहिती द्यायला माझ्यासोबत आहेत एक्सलन्स शेल्टर्सच्या संचालिका रेश्मा हजिते मॅडम. रेश्मा मॅडम नमस्कार. नमस्कार. मागे पहिलाच भाग जो आपला झाला त्याच्यात तुम्ही खूप छान असं सांगितलं की कसे व्यवहार केले गेले पाहिजेत, आता काय सिच्युएशन आहे मार्केटमध्ये आणि इमोशनल कोशंट आणि प्रॅक्टिकल इम्प्लिमेंटेशन यामध्ये कसं आपण बॅलन्स राखला पाहिजे. तर आता मला पहिल्यांदा सांगा की प्लॉटमधली गुंतवणूक ही मिड टर्म किंवा लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट म्हणून बघितली जाते, तर अशा पद्धतीने ती का बघितली जाते, तुमचं काय मत आहे? शॉर्ट टर्म म्हणजे तुम्ही 2 महिन्यात 3 महिन्यात म्हणजे जागा घेतली आणि भाव वाढले अशातली गोष्ट होत नाही. कारण आपण जागा ही अशा लोकेशनला घेतो जिथं फ्युचरमध्ये MIDC एक्सपॅन्शनच्या जवळ किंवा हायवेच्या जवळ किंवा जिथं प्रपोज्ड गव्हर्नमेंटचे काही प्लॅन्स येणार आहेत आणि हे सगळे प्लॅन एक्झिक्यूट होण्यासाठी ॲटलिस्ट 2 ते 3 वर्षाचा पिरियड लागतो. म्हणजे आपण आज जागा घेतली आणि 2-3 वर्षामध्ये त्या गोष्टी एक्झिक्यूट होतील अशातली गोष्ट नाहीये. त्यामुळे आपल्याला तेवढा वेळ द्यावा लागतो या इन्व्हेस्टमेंटला. आणि अशी गोष्ट नाहीये जसं आपल्याला स्टॉक मार्केट किंवा इतर मार्केटमध्ये कळतं की आज स्टॉक मार्केट 10 रुपयावर आहे आणि उद्या 15 रुपयावर आहे. तशी गोष्ट रिअल इस्टेटमध्ये होत नाही. ही एक स्टेडी ग्रोथ रिअल इस्टेटमध्ये असते. त्यामुळं लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट जेवढी लोक करतात ते मेजर बेनिफिशियल एवढ्यासाठी असतात. म्हणजे पुण्याचं उदाहरण घेतलं तर ज्या लोकांनी खराडी म्हणा किंवा कोंढवा या एरियामध्ये 10 ते 15 वर्षापूर्वी इन्व्हेस्टमेंट केली, त्या लोकांचे तुम्ही आजचे मार्केटचे वाढलेले भाव पहा. जनरली जे लोक घेऊन इमिजिएटली विकतात त्यांना तेवढा अप्रिसिएशन मिळत नाही. कारण जागेचा भाव हा पूर्ण लोकेशन आजूबाजूला काय येतंय त्याच्यावर डिपेंड असतं. त्यामुळे गव्हर्नमेंटचे प्लॅन बघून किंवा त्या एरियामध्ये कुठली कुठली डेव्हलपमेंट, शाळा म्हणा, हॉस्पिटल म्हणा किंवा एअरपोर्ट यासारखी कुठली एक्सपान्शन होणार आहेत त्याचे प्लॅन आपल्या समोर असतील तर मग इन्व्हेस्टमेंट करायला पण सोपं जातं आणि आपल्याला कळतं. जर सपोज एअरपोर्ट ही गोष्ट असेल तर मिनिमम त्याला 6-7 वर्षाचा तरी टाइम स्पॅन जावा लागतो. कारण तो प्रोजेक्ट तेवढा मोठा आहे आणि तेवढा असं नाहीये की 3 वर्षामध्ये त्या प्रोजेक्टचं अप्रिसिएशन होत नाही. ते होतं, पण त्या केसमध्ये आपण जर 6 वर्ष 7 वर्षाच्या पिरियड थांबलो तर ते अजून जास्त होऊ शकतं. मला वाटते खरंच माहितीपूर्ण असा हा कार्यक्रम आहे श्रोते हो. आणि आपल्या मनात ज्या शंका असतात एखादा प्लॉट घेताना त्या सगळ्या शंका दूर होणार आहेत. अशा शंका तुमच्याकडे खूप असणार आहेत, प्रश्नही असणार आहेत, तर ते तुम्ही आम्हाला पाठवू शकता. त्यासाठी आम्हाला व्हॉट्सअप करा, SMS करा किंवा कॉल करा. आमचा नंबर लिहून घ्या 8308816587. नंबर पुन्हा एकदा 8308816587. रेश्मा मॅडम, आता कुठलाही प्लॉट खरेदी करताना कुठल्या कुठल्या महत्वाच्या गोष्टींची काळजी घेतली पाहिजे जर मी खरेदीदार असेल तर? पहिली गोष्ट म्हणजे तुम्ही जागा ज्यांच्याकडून घेतायत ते त्याचे खरे मालक आहेत का, ही सगळ्यात महत्वाची गोष्ट असते. म्हणजे लोक बऱ्याचदा दुसऱ्या कोणाची जागा आहे आणि पैसे तिसऱ्याला देतात आणि प्लॉट चौथ्याच्या नावावर असतो. तर त्याच्यासाठी लिगली शोधण्याचा मार्ग म्हणजे सर्च टायटल रिपोर्ट आपले लॉयर अप्लाय करू शकतात आणि ते आपल्याला मिळतं. त्याच्यामधून आपल्याला हे कळतं की कुणाकडे लँड आलेली आहे आतापर्यंत. आणि दुसरं डॉक्युमेंट म्हणजे 7/12 ज्याच्यावर अपडेटेड असतं की आता त्या लँडचा झोन कुठला आहे. म्हणजे ती बिगर शेती म्हणजे NA लँड आहे का किंवा शेती म्हणजे ऍग्रिकल्चर लँड आहे का. उद्या जाऊन तुम्हाला तिथे शेती करायची असेल तर तुम्हाला तो शेतीचं लँड असलं पाहिजे. तुम्हाला तिथं घर बांधायचं असेल तर तो रेसिडेन्शियल NA प्रोजेक्ट असला पाहिजे, नॉन ऍग्रिकल्चर अप्रूव्ह असलं पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टी पाहिल्या गेल्या पाहिजेत जागा घेण्यापूर्वी. आणि हे सगळं डिपेंड असतं तुमचे ऑब्जेक्टिव्ह काय आहेत. जनरली गव्हर्नमेंटचे झोनिंग असतात आणि त्या झोनमध्ये तुम्हाला रिस्ट्रिक्टेड ऍक्टिव्हिटी करता येतात. R झोन असेल तर तिथे रेसिडेन्शियल, ऍग्रिकल्चर असेल तर तुम्ही ऍग्रिकल्चर करू शकता. म्हणजे तुम्ही जागा घेताना आपण ऍग्रिकल्चर घेतली आणि उद्या विचार केला की आपण इथं घर बांधूया, तर लिगली ते जोपर्यंत अप्रूव्ह होत नाही तोपर्यंत तुम्ही तिथं घर बांधू शकत नाही तेवढ्या स्क्वेअर फीटाचं. त्यामुळे जागेचा टाईप कुठला आहे हे खूप इम्पॉर्टंट आहे आणि तुमची बेसिक नीड काय आहे. मला वाटतं श्रोते हो, खूप महत्वाची माहिती आजही आपल्याला मिळालेली आहे की जागेचे व्यवहार करताना नेमकं आपण काय काय बघितलं पाहिजे. याबद्दल बरेचसे प्रश्न आणि बऱ्याचशा शंका तुमच्याकडे असणार आहेत. त्या आम्हाला पाठवण्यासाठी तुम्ही आम्हाला SMS करू शकता, कॉल करू शकता किंवा व्हॉट्सअप करू शकता. आमचा नंबर लिहून घ्या 8308816587. नंबर पुन्हा एकदा 8308816587. किंवा तुम्ही आमच्या वेबसाईटला व्हिजिट करू शकता www.excellenceshelters.com. प्लॉट्सचे पारदर्शी व्यवहारामध्ये आज इथेच थांबूयात. आणखीन काही माहिती आणि तुमचे प्रश्न घेऊन भेटणारच आहोत पुढच्या भागात. तोपर्यंत नमस्कार. नमस्कार.